शनिवारी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे आता युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे असे संकेतही इराणने दिले आहेत. यावर अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेत त्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलंय. हे युद्ध इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलं तर याचे मोठे परिणाम भारतावर होणार आहेत. सोन्यापासून तेलापर्यंत भारतीयांना युद्धाची झळ सोसावी लागणार आहे. पण या भारतावर परिणाम नेमका कसा होणार, कशाचे दर वाढणार आणि कशाचे दर कमी होणार, भारतीयांना खरंच काळजी करण्याची गरज आहे का, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. इस्रायल इराण युद्धामुळे पहिला परिणाम होणार तो कच्च्या तेलांच्या पुरवठ्यावर. इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्धामुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. सध्या कच्च्या तेलांच्या किमतीत साधारणपणे $67 प्रति बॅरल एवढी आहे. यात आधीच 2% वाढ झाली आहे. पण जर हा संघर्ष अति चिघळला तर कच्च्या तेलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. कच्चं तेल महागल्यास देशात महागाई वाढण्याचा धोका आहे. त्याचा सर्वाधिक फटका ऑइल मार्केटिंग कंपन्यांना बसेल. जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. याशिवाय कच्च्या तेलावर अवलंबून असणारे पेंट उद्योग, विमान वाहतूक आणि टायर उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावर आणि शेअर्सवरही वाईट परिणाम दिसून येऊ शकतो. जर दोन्ही देशांमधील युद्ध आणखीन वाढलं तर हार्मोझ समुद्रधुनी बंद होऊ शकते. यामुळे भारताला महिन्याला होणाऱ्या तेल पुरवठ्याचा अर्धा भाग धोक्यात येईल. या व्यतिरिक्त भारताच्या नॉन ऑइल निर्यातीवर सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. याचा 10% पेक्षा जास्त भाग या प्रदेशातून पुरवला जातो. इराण आणि ओमान यांच्यामध्ये असलेली हॉर्मोझची समुद्रधुनी जगातील सर्वात महत्वाचा तेल मार्ग आहे. भारत आपल्या गरजेपैकी बहुतेक कच्चं तेल सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि UAE सारख्या देशांकडून मागवतो. त्याचा मोठा भाग याच मार्गाने येतो. केपलरचे लीड रिसर्च अनालिस्ट सुमित रितोलिया यांच्या मते इराणनं हा मार्ग बंद केला तर पुरवठा साखळी पूर्णपणे थांबू शकते आणि इराणनं हा मार्ग बंद केल्याची चर्चा आहे. पण या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण याचा परिणाम भारतासोबतच जागतिक तेल बाजारावरही होईल, कारण भारत आपल्या गरजेनुसार सुमारे 26 लाख बॅरल कच्चं तेल दररोज याच मार्गाने आयात करतो. केपलरच्या आकडेवारीनुसार जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारताच्या एकूण मासिक तेल आयातीपैकी सुमारे 50% हिस्सा हॉर्मोझच्याच मार्गाने आला होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये हा आकडा 40% एवढा वाढला होता. तो आता अजून वाढत आहे. याशिवाय या मार्गातून गॅस देखील पुरवला जातो. जर हा मार्ग इराणनं बंद केला तर जगातील 20% इंधन आणि गॅस पुरवठा ठप्प होऊ शकतो. यामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. भारत, चीन आणि जपान यांसारख्या मोठ्या देशांना याचा फटका बसू शकतो, कारण हे देश याच मार्गाने येणाऱ्या इंधन आणि गॅसवरती अवलंबून आहेत. भारताचं अर्ध्याहून अधिक इंधन याच मार्गाने येतं. इराणकडे हा मार्ग रोखण्याचे अनेक प्रकार आहेत. तो समुद्री सुरुंग पेरू शकतो, वेगवान नौका आणि मिसाईलनं जहाजांवरती हल्ले करू शकतो. याशिवाय छोट्या पाणबुड्या आणि ड्रोन देखील वापरू शकतो. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर वाहतूक खर्च वाढेल. ट्रक आणि टेम्पोचं भाडं वाढल्यामुळे भाजीपाला, फळं, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. या युद्धाचा परिणाम फक्त तेलावरच नाही तर यामुळे भारताचा व्यापारही संकटात येऊ शकतो. एका अहवालानुसार भारताच्या एकूण नॉन ऑइल निर्यातीपैकी 10% पेक्षा जास्त हिस्सा हॉर्मोझच्या समुद्रातून जातो. यात बासमती तांदूळ, चहा, मसाले, ताजी फळभाज्या आणि अभियांत्रिकी वस्तूंचाही समावेश आहे. मिडल ईस्ट देशांना होणारी बहुतेक निर्यात याच मार्गाने होते. हा मार्ग बंद झाल्यास किंवा माल वाहतूक महाग झाल्यास भारतीय निर्यातदारांचा खर्च वाढेल आणि जागतिक बाजारात भारतीय वस्तू महाग होतील. भारतानं अलीकडेच त्या आखाती देशांना $47.6 अब्ज किमतीच्या नॉन ऑइल वस्तू निर्यात केल्या आहेत. याचा व्यापार हॉर्मोझच्या समुद्रधुनीशी जोडलेल्या सागरी मार्गावर अवलंबून आहे. हा भारताच्या एकूण $360.2 अब्ज नॉन ऑइल निर्यातीचा सुमारे 13.2% हिस्सा आहे. याकडे दर्शवतात की जर या मार्गाने होणाऱ्या पुरवठ्यात कोणताही अडथळा आला तर भारताच्या व्यापारावर किती मोठा परिणाम होऊ शकतो. पुढचा परिणाम आहे सोनं आणि चांदीच्या किमतीवर. वाढलेल्या किमतीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीकडे वळत आहेत. पण सोन्या चांदीच्या भावात सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटी सोनं चांदीच्या किमतीत बऱ्यापैकी घट पाहायला मिळाली होती. खास करून चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. त्यात युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 27 फेब्रुवारीला सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 27 फेब्रुवारीला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 1075 ने वाढून 1.59 लाखांवर पोहोचलं होतं. तर गुरुवारी याची किंमत 1.58 लाख प्रति 10 ग्रॅम अशी होती.
तर 27 फेब्रुवारीला 1 किलो चांदी 6.33 वाढून 2.66 लाखांवर पोहोचली होती. तर गुरुवारी चांदीची किंमत 2.61 लाख प्रति किलो अशी होती. पण शनिवारी अमेरिका आणि इराण मधील युद्धामुळे सोन्या चांदीचे दर चांगलेच वाढले. शनिवारी सोन्याच्या दरात 9,000 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटी सह प्रति तोळा 73.40 वर पोहोचले होते. मार्केट उघडताच कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 6,500 रुपयांनी वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 3 तासांनी म्हणजेच दुपारी 3 वाजता सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 1.5 तासांनी म्हणजेच दुपारी 4:30 वाजता सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची वाढ झाली. शनिवारी दिवसभरात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 9,000ची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. तर शनिवारी चांदी 2.90 हजारावर पोहोचली. आता तज्ञांच्या मते सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी ही एक संधी असू शकते. विशेषतः जे गुंतवणूकदार आधीच्या घसरणीमुळे अडकले होते त्यांना आता यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. मात्र युद्ध दीर्घकाळ चालल्यास किमती आणखीन किती वाढतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्यातील आपली गुंतवणूक कायम ठेवल्यानं अल्प कालावधीत सोन्याला मोठी मागणी राहण्याचे संकेत आहे. कमोडिटी तज्ञांचं मत आहे की इराण इस्रायल युद्धामुळे सोन्या चांदीच्या किमती नवीन उच्चांक गाठू शकतात. डॉलरच्या तुलनेत सोन्याची मागणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. चांदीची औद्योगिक आणि गुंतवणुकीची मागणी दोन्हीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांसाठी ते चांगल्या परताव्याचं साधन बनू शकतं. त्यामुळे युद्ध असं चालू राहिलं तर सोन्या आणि चांदीच्या किमतीत नक्कीच वाढ होईल. या युद्धाचा पुढचा परिणाम होणार आहे तो शेअर बाजारावर. इराण इस्रायल मधील तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 80 ते 85 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या तर भारताच्या शेअर बाजारात मोठी विक्री दिसून येऊ शकते. शुक्रवारी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 2.87 वाढून 72.87 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली होती. पेंट, टायर, एव्हिएशन आणि लॉजिस्टिक सारख्या क्षेत्रांवर जी कच्च्या तेलांवर अवलंबून आहेत त्यांच्या नफ्यांवर यामुळे थेट परिणाम होईल. आता महागाई वाढल्याने कंपन्यांचा नफा कमी होतो. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकायला सुरुवात करतात, ज्यामुळे बाजारात घसरण सुरू होते. याशिवाय युद्धांसारख्या तणावाच्या काळात परदेशी गुंतवणूकदारही बाजारातून पैसे काढून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात. आता सोमवारी बाजार ओपन होताना हा आकडा खाली येतो की वर जातो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले. या युद्धाचा पुढचा परिणाम होणार तो रुपया आणि चलनवाढीवर. इराण इस्रायलच्या या युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, हे आपण सुरुवातीलाच सांगितलं. साहजिकच त्यामुळे इम्पोर्ट बिलामध्ये वाढ होऊ शकते आणि भारताची चालू खात्यातील तूट सुद्धा वाढू शकते. आता तेलाची खरेदी ही डॉलरमध्ये होते, त्यामुळे वाढत्या तेलाच्या किमतींमुळे डॉलरची मागणी वाढू शकते, ज्यामुळे प्रामुख्याने रुपयावरती दबाव येतो. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की भारताला ते विकत घेण्यासाठी जास्त डॉलर्स मोजावे लागतात. त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि परिणामी रुपया कमकुवत होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत जेवढ्या प्रमाणात आयात करतो त्या प्रमाणात निर्यात होत नसेल तर साहजिकच आपल्या चालू खात्यातील तूट वाढणार आणि भारत जे आयात करतो त्यासाठी डॉलरचा वापर करावा लागतो. त्यामुळे याचा थेट फटका रुपयाला बसणार. नंतर याचा परिणाम देशांतर्गत चलनवाढीवर होताना दिसून येतो, कारण इंधन महागाईमुळे वाहतूक, लॉजिस्टिक आणि अन्नधान्याच्या किमतीत वाढ होते. याच वेळी सार्वजनिक वित्त पुरवठा तणावात येऊ शकतो. साहजिकच सरकारवर इंधन दर कमी करण्याचा किंवा ग्राहकांना मदत करण्याचा आणि महागाईचा धक्का मर्यादित करण्याचा दबाव येऊ शकतो. इस्रायल इराण युद्धाचा मोठा परिणाम हा विमान वाहतूक आणि प्रवासावरती होतोय. युद्ध सुरू झाल्यानं अनेक देशांची हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे लोक अडकून पडलेत. आता यात प्रवासाचा कालावधी आणि इंधन खर्च वाढल्याने तिकीट दर वाढू शकतात. कार्गो उड्डाणांवर परिणाम झाल्यास आयात निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम विमान वाहतुकीवर आधीच दिसून येतोय. इस्रायल हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांना उड्डाणांचे मार्ग बदलावे लागतात किंवा रद्द करावे लागतात, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल आणि ऑपरेशनल खर्चही वाढेल. वाढत्या अस्थिरतेमुळे प्रादेशिक हवाई मार्ग विस्कळीत झाला, ज्यामुळे मिडल ईस्ट हवाई क्षेत्रावर अवलंबून असलेल्या युरोपला जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होतोय. दुबईवरून उड्डाण करणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत. याचाही फटका बसणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिडल ईस्ट मधील भारतीयांच्या सुरक्षेवर याचा परिणाम होईल. मिडल ईस्ट मध्ये लाखो भारतीय कामगार आणि व्यावसायिक राहतात. संघर्ष वाढल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारताला विशेष मोहिमा राबवाव्या लागतील. दूतावासात सुरक्षा वाढवणं आणि प्रवासी भारतीयांना मार्गदर्शन करणं अशा वेळी महत्वाचं असतं. लष्करी तणावादरम्यान झालेल्या स्फोटादरम्यान भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू दुबई विमानतळावर उपस्थित होती. उड्डाण रद्द झाल्यामुळे ती आणि तिचा संघ विमानतळावर अडकला आहे. तर मक्का मदिनाला गेलेले भारतीय लोकही सुद्धा दुबई विमानतळावर अडकले आहेत. त्यामुळे भारतीयांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. थोडक्यात काय तर इस्रायल इराण तणाव हा केवळ प्रादेशिक प्रश्न नाही, तर तेलाचे दर, बाजारपेठा, व्यापारी मार्ग आणि प्रवासी या सर्वांवर त्याचे थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टींवर युद्धाचे परिणाम होतील? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.